त्याला जाऊन म्हणजे त्या राजाला सांगितलं की याला तुमच्या तिजोरीतून पैसे खर्च केले. मग तो तपाकडे पण आता सुदासाची बोलावे निश्चिता म्हणे मथुरा प्रीती आदरे समता यावे त्या तुरिता घेऊया. आता त्या वेळेला मग एक प्रधान त्या दुराचे त्या राजानं त्याचं ऐकवलं आणि प्रधान वाटू लावला. सुरदास मनमोहनाला सांगितलं तुला मथुरेच्या ठिकाणी तिजोरीवर ठेवलं ना त्याचं जेवढं धन दौलत जमा आहे तेवढं म्हणजे ताबडतोब घेऊन ये. पत्र लिहूया आयशा रित्या ताता पाट्या दुकानी म्हणे 80 लक्ष दास प्रगत्या धरे त्या प्रति मागाव्या. आता त्यावेळेला पत्र लिहून वाटू लावलं. 80,000 10 लक्ष असेल त्या ठिकाणी पहिलं धन ठेवलेलं होतं तेवढा आकडा त्या पत्रावर टाकला आणि एवढ्या धनासहित द्रव्यासहित त्याला घेऊन या असं म्हणले. मन सुरदानाच्या माळ्या अधिकाऱ्या कसमात मंदिरावल्या संभोवत्या क्रोधविका बोलत्या. आता त्यावेळेला सुरदासाच्या वाड्यामध्ये अविंद असे असणारे प्रधान आले. क्रोधायुक्त रागाच्या भरामध्ये सुरदासाला बोलवलं. भरत्या लोकले दूर संस्कारा हरिद्वा अनिला नाही कारभार म्हणून क्रोधला द्वारात माझ्या हुदरा बोलाविल्या. सांगितलं त्याला म्हणजे 2 वर्ष झालं म्हणजे या ठिकाणचा तू हिसाब दिला नाही काही पैसे आणून दिले नाही म्हणून राजाला राग आला आणि राजानं आम्हाला तुला बोलवायला पाठवलं लावलं असं त्यानं महाग म्हणाला. सुरदास पटुतारा म्हणे व्यर्थत्या कोपला नरपरा मया दर्या उतरुल्या सत्वया घेत्या द्वारा अमरिका. आता त्या वेळेला सुरदास म्हणला इनाकरण राजाला राग आला म्हणला जेवढं माझ्याकडे जे द्रव्य होतं ना व्याजा सहित जमा करून या ठिकाणी मी ठेवलं असं म्हणलं. वेदा केदारा कारण्या संतुष्ट होईला निर्मणे परीक्षका मोड करता जाण्या तरी पडते होईला. आता त्या वेळेला म्हणले बा हे जर देऊन राजाला दाखवलं तर राजाच्या मनाला आनंद होईल कारण परीक्षकाला चांगल्या प्रकारचं आणि मोल एखादं सोनं दाखवलं परीक्षकाला कळालं एक सोनं हवं असं म्हणल्याबरोबर त्याला जसं चांगलं वाटते तसं आपण पैसे घेऊन गेल्यानं राजाला बरं वाटेल असा विचार. ऐसे सांगता प्रत्येक स्वतःला गेला एक कांत्या दोन संगता कांत्या आधी सत्वरगती असं म्हणून सुरदास एकांतामध्ये घरी गेला.